दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दिराने स्वतःचे आणि फिर्यादी महिलेचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पवननगर परिसरात घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आरोपी सुरेश पांडुरंग काळे वय वर्ष 45 राहणार उत्तम नगर पवननगर नाशिक आणि फिर्यादी हे एकाच इमारतीत खालीवर राहतात। आरोपी सुरेश काळे याला दारू पिण्याचे व्यसन आहे। तो काहीच कामधंदा करीत नसल्याने नेहमी दारू पिण्यासाठी नेहमीच नातेवाईकांकडे पैसे मागतो। पैसे न मिळाल्यास तो जीवे मारण्याची धमकी देतो। त्याने 2 ऑगस्ट रोजी त्याच्या मोठ्या भावाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले। भावाने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या 2 मुलांसमवेत घराच्या बाल्कनीत उभी होती। त्यावेळी आरोपी सुरेश काळेने फिर्यादी असलेल्या आपल्या वहिनीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले। वहिनीने पैसे देण्यास नकार दिला। तुम्ही खाली या, तुम्हाला जाळून मारून टाकतो असे सांगून भावाच्याच मोटारसायकलीमधून पेट्रोल काढून तो वरच्या मजल्यावर आला। त्याच्या भीतीने वहिनीने घराचे दार लावून घेतले। तेव्हा त्याने त्यांच्या दाराला लाथा मारून मी आता सर्व बिल्डिंगला आग लावून तुम्हाला जाळून मारून टाकतो असे सांगून तो खाली निघून गेला। थोड्या वेळात काहीतरी जळाल्यासारखा वास येऊन महिलेला धूर येत असल्यासारखे दिसले। सुरेशने खरंच घर पेटवले हे लक्षात येताच महिलेच्या मुलाने पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवून ते घराबाहेर पडले। ज्यावेळी लगेच महिलेचा जेट तेथे आला आणि त्याने घराचे कुलूप तोडले। तोपर्यंत पूर्ण घराला आग लागलेली होती। या आगीत घराच्या सामानाचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सुरेश काळे विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरेश काळे विरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी रात्री त्याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी हे करत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर, नवीन नाशिक।